नमस्कार, RV22 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार। शिवसेनेचे उपनेते राजू वाघमारे यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे संविधान सन्मान मेळाव्यात आले असता माध्यमांशी बोल राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी झाली त्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दिली। शिंदे हे काही खासगी कारणास्तव अप्रत्यक्षपणे बैठकीला उपस्थित राहिले नाही, पण यावरून शिंदे महायुतीत नाराज आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। तर या खरंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज आहेत का? जे नाशिकचं पालकमंत्री पद आणि रायगडचं पालकमंत्री पद यावरून नांदगाव येथे शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याशी बोलताना आपण जाणून घेऊया। वाघमारे साहेब, जो आपला नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो कधी सुटणार आहे, आपण याच्यावर काय सांगू? नाही, नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा थोड्याच दिवसामध्ये महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते मुख्यमंत्री साहेब, फडणवीसजी, उपमुख्यमंत्री साहेब, आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब हे तिघेही बसणार आहेत आणि लवकरात लवकर नाशिकचा पण आणि रायगडचा पण जो पालकमंत्री पदाचा तिढा म्हणता येणार नाही त्याच्यावर संवाद चालू आहेत, बैठका चालू आहेत। कोणी त्या पद्धतीचं नाराज नाही आहे, फक्त विचार विनिमय करून त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। पण आज ना मंत्रिमंडळ बैठक होती, पण त्या बैठकीला एकनाथराव शिंदे नाराज होते। नाही, बघा काय झालेलं आहे की आदरणीय सर्वोच्च आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये दिवसाचे 21 तास काम केलेलं आहे। सलाईन लावून रात्री 4-4 वाजेपर्यंत बैठका आणि मीटिंग्स केलेल्या आहेत, सभा केलेल्या आहेत, पूर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला आहे। त्यांनी जी तेवढी मेहनत केली त्याचा ताण त्यांच्या प्रकृतीवर आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती वेळोवेळी थोडी नाजूक झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी जर एखाद्या नेत्याची प्रकृती जर थोडी आजारी ते पडले तर लगेच ते नाराज झाले असं जे विरोधक बोलतात त्या विरोधकांची मला त्यांना जनाची नाही तरी मनाची त्यांनी लाज ठेवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं आणि प्रत्येक गोष्टीला खालच्या थरावर घेऊन जाणं हे महाभकास आघाडी जी आहे आणि उभाटाचे जे भोंगे आहेत यांचं काम आहे। तर मला त्यांना एवढंच सांगणं आहे की जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा। एखाद्या माणसाच्या प्रकृतीबद्दल झाल्यानंतर त्याला राजकीय संदर्भ सोडणं हे अगदी बेशरमपणाचं लक्षण आहे। तर ते लक्षण आपण थोडं कमी केलं तर बरं होईल।